राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। महायुतीनं 220 हून अधिक जागा जिंकल्यानं राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट झालं। मात्र मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याबाबतचा ठोस निर्णय झाला नसल्यानं सत्ता स्थापनेला उशीर होतोय। अशातच एकनाथ शिंदेंबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे। एका वर्षभरासाठी शिंदेच मुख्यमंत्री राहू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा झाला तरी मुख्यमंत्री पदाचा पेच कायम आहे। एकीकडे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत असताना आता नवा फॉर्म्युला समोर आलाय। काय आहे तो फॉर्म्युला पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सुरुवातीचं एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। या माहितीला भाजपनं दुजोरा दिलाय। एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली। मतदारांनी त्यांना कौल दिल्यानं एकनाथ शिंदे हे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील अशी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे। जनमताचा अनादर होऊ नये यासाठी भाजपचे काही ज्येष्ठ नेत्यांनी ही भूमिका घेत असल्याचं सांगितलंय। आगामी काळात राज्यात महापालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत। शिंदेंचा ग्रामीण भागात वरचष्मा आहे। ते सर्वच समाज घटक मानतात। ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे। त्यामुळे एक वर्षासाठी शिंदेच मुख्यमंत्री असावेत अशी भूमिका भाजपची आहे असं काही नेते मंडळींनी सांगितलंय। महायुतीनं महाराष्ट्रातील 288 पैकी 230 विधानसभेच्या जागा जिंकल्यात। भाजप 132 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। शिंदे यांच्या शिवसेनेनं 57 तर अजित पवार यांच्या पक्षानं 41 जागा जिंकल्यात। त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं। मात्र महायुतीची गाडी सत्ता वाटपावर आली आहे। अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या मूळ गावी साताऱ्यात गेले। सत्ता स्थापनेच्या गडबडीतच ते गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलाय। ते नाराज असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झाल्याशिवाय पुढची चर्चा होणार नाही असा पवित्रा शिंदे आणि अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे। अशातच शिंदे एका वर्षभरासाठी मुख्यमंत्री होणार असं बोललं जात आहे। त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता या सगळ्या घडामोडीवरती तुमचे देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा।